नमस्कार. संजय गांधी निराधार अनुदान योजना या योजनेअंतर्गत लाभ घेणारे सगळे जे आधार बांधव आहेत आणि त्यामध्ये विशेषतः विधवा महिला या आहेत यामध्ये लाभ घेणाऱ्या या योजनेअंतर्गत विधवा पेन्शन योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाचा योजना संदर्भातला शासन निर्णय हा जाहीर करण्यात आला असून या लाभार्थ्यांना म्हणजेच विशेषतः विधवा महिलांना अतिरिक्त योजनांचा लाभ हा दिला जाणार आहे. आता या संदर्भातला संपूर्ण काय आहे, त्याचबरोबर कोणत्या नवीन योजना जाहीर करण्यात आल्या आहेत, हा सगळ्यात महत्वाचा जो व्हिडिओ आहे हा आजचा असणार आहे. तर या अंतर्गत आपण विधवा महिलांसाठीच्या जे योजना आहेत त्या योजनांचा लाभ कशा पद्धतीने घ्यायचा, त्याचबरोबर दुसऱ्या नवीन योजना कोणत्या सुरू झाल्या आहेत या संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी मराठी बिग गाईड यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे सगळ्या महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. तर आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. आता अत्यंत महत्त्वाचा अशी जे अपडेट आहे या अंतर्गत विधवा महिलांसाठीचे विविध योजनांचे लाभ दिले जातात. तर या अंतर्गत आहे, कोणकोणते नवीन योजना आहेत याची माहिती जाणून घेऊयात, पाहूयात. तुमच्या समोर पाहू शकता मी स्क्रीनवर यामध्ये शेअर करतोय. तर या अंतर्गत महाराष्ट्रातील विधवा महिलांसाठी प्रमुख सरकारी योजना, महाराष्ट्र राज्य सरकार, केंद्र आणि सरकार विधवा महिलांसाठी म्हणजे राज्य सरकार सुद्धा विधवा महिलांसाठी पेन्शन देते आणि केंद्र सरकार सुद्धा विविध कल्याणकारी योजना या राबवल्या जातात, ज्यांचा उद्देश आर्थिक सहाय्य, निवास, आरोग्य आणि बालसंगोपन प्रदान करणं आहे. या योजनांपर्यंत माहिती न पोचल्याने अनेक महिलांना लाभ मिळत नाहीत, ज्यामुळे पाहू शकता मंजूर निधी व्यर्थ जातो. म्हणजे काही लाभार्थ्यांना याबद्दलची माहिती नसते, काही लाभार्थ्यांपर्यंत हा लाभ पोचत नाही. तर या कारणामुळे तो निधी जो असतो राखून ठेवलेला राखीव निधी हा व्यर्थ जातो, म्हणजे त्याचा फायदा होत नाही. तर यासाठी विधवा महिलांनी तहसील कार्यालयामध्ये किंवा पंचायत समिती किंवा ग्रामपंचायतीमध्ये अर्ज करून या ज्या योजना आहेत त्यांच्यासाठी राबवल्या जातात त्यांचा लाभ घेणं आवश्यक आहे. आता या अंतर्गत कोणकोणत्या योजना आहेत सगळ्यांना माहिती आहे. बहुतांश विधवा महिला असतील त्या निराधार योजना, संजय गांधी निराधार अनुदान योजना अंतर्गत विधवा पेन्शन योजना जी आहे यासाठी लाभ घेत असतील. मासिक 1500 रुपयेचं अनुदान या अंतर्गत दिलं जातं आणि वार्षिक उत्पन्न जे आहे 21,000 पेक्षा कमी असणं आवश्यक असतं. यामध्ये बहुतांश लाभार्थी लाभ घेत असतील. जे नसतील घेत त्यांच्यासाठी आता सुद्धा अर्ज प्रक्रिया सुरू आहे. तहसील कार्यालयामध्ये जाऊन अर्ज हा केला जाऊ शकतो. यानंतर दुसरं पाहू शकता इंदिरा गांधी विधवा पेन्शन योजना. आता ही योजना वयोगट वेगवेगळा आहे. यामध्ये 40 ते 79 वर्ष म्हणजे 40 वर्षाच्या अगोदर असेल तर ही योजना सुद्धा त्यांना लागू होते आणि 40 ते 79 वर्ष BPL रेशन कार्ड अनिवार्य आहे. यामध्ये सुद्धा मासिक पेन्शन संजय गांधी किंवा निराधार अनुदान योजना जी आहे किंवा इंदिरा गांधी विधवा पेन्शन योजना या दोन योजनांमधील कोणती तरी एक योजना घेऊन यामध्ये लाभ मिळतो आणि ही सुद्धा तहसील कार्यालयामध्ये जाऊन अर्ज केला जाऊ शकतो. आता संजय गांधी विधवा पेन्शन यापैकी एकच लाभ हा घेता येतो. यामध्ये वयोगट वेगळा आहे आणि लाडकी बहीण योजनेमध्ये 1500 रुपये DBT द्वारे पतीचा मृत्यू प्रमाणपत्र आणि आधार कार्ड हे आवश्यक असतं. आणि लाभ घेण्यापेक्षा पाहू शकता ह्याच्या योजनेसाठी लाडकी बहीण योजना जी आहे जर लाभार्थी लाभ घेत असेल तर लाडकी बहीण योजनेपेक्षा ही जी योजना आहे संजय गांधी निराधार योजना या योजनेला प्राधान्य देऊन लाभार्थ्यांनी या योजनेसाठी सगळ्यात पहिल्यांदा अर्ज करावा, कारण ही खूप जास्त कालावधीसाठी कायमस्वरूपी चालणारी योजना आहे. तर लाडकी बहीण योजना जी आहे आता असेल नंतर ही योजना बंद होऊ शकते. त्यामुळे पाहू शकता ही जी योजना आहे या योजनेसाठी तुमचा जर अर्ज नसेल तर सगळ्यात आधी लाडकी बहीण योजनेपेक्षा या योजनेसाठी तुम्ही अर्ज करावात. त्याचबरोबर बालसंगोपन आणि कुटुंब कल्याण योजना सुद्धा सुरू आहेत. या अंतर्गत विधवा महिलांच्या मुलांच्या पालन पोषणासाठी विशेष तरतुदी हे करण्यात आलेल्या आहेत. या संदर्भातला सुद्धा शासन निर्णय जारी झालाय. संपूर्ण शासन निर्णय मी टेलिग्राम चॅनलवर शेअर केलेत. फक्त इथे महत्वाच्या अपडेट माहिती मी दिलेली आहे. राष्ट्रीय कुटुंब कल्याण योजना कमावणाऱ्या पुरुषाचा मृत्यू झालेल्या गरीब कुटुंबाला
20,000 रुपये एक व्यक्ती अनुदान हे वर्षाला वार्षिक अनुदान दिलं जातं. या अंतर्गत दिलं जातं आणि या योजनेसाठी जे लाभार्थी असतील पात्र लाभार्थी ते आता सुद्धा अर्ज करू शकतात. यासाठी निधी हा राखीव असतो. त्याचबरोबर बालसंगोपन योजना विधवा महिलांच्या मुलांना पंचायत समितीद्वारे 200 रुपये मासिक अनुदान फॉलोअप आवश्यक असतो. यासाठी फॉलोअप तुम्ही त्या ठिकाणी जाऊन चौकशी करून तुम्हाला त्यासाठी अर्ज करून त्यांच्या मागं लागून तुम्हाला हे करायचं असतं. या अंतर्गत मिशन वात्सल्य योजना सुद्धा आहे, महिला वात्सल्य योजना. या अंतर्गत सुद्धा पंचायत समिती, ग्रामपंचायत किंवा तलाठी कार्यालयात सर्व योजनांना विधवा महिलांना प्राधान्य दिलं जातं. आणि आदित्यताई तटकरे जे आहेत यांच्या पुढाकाराने ही योजना जी आहे विधवा विशेष श्रेणीमध्ये लागू करण्यात आली आहे आणि या योजनेअंतर्गत सुद्धा लाभ घेतले जाऊ शकतात. त्या व्यतिरिक्त जर पाहिलं आपण घरकुलसाठीच्या योजना आहेत, निवास आणि रेशन संबंधित सुद्धा योजना आहेत. म्हणजे रमाई घरकुल योजना असेल, रमाईश, त्यानंतर शबरी किंवा प्रधानमंत्री आवास योजना. या योजनेअंतर्गत ग्रामपंचायतीद्वारे विधवा महिलांना प्राधान्याने घरकुल लाभ जो आहे हा दिला जातो. मात्र यासाठी तुम्ही पत्रव्यवहार अर्ज करणं आवश्यक आहे. विशेष त्यांचा फॉलोअप घेऊन त्यांच्या मागं लागून ती माहिती घेणं आवश्यक असतं, तरच हा लाभ तुमच्या हातामध्ये येतो. तुम्ही जर स्वतः काही केलं नाही तर अर्ज तुमचा पोचला नाही तर तुम्ही नक्कीच तुम्हाला त्याचा लाभ हा मिळणार नाही. त्याचबरोबर रेशनासाठी पाहू शकता अंत्योदय किंवा प्राधान्य कुटुंब रेशन कार्ड यामधून लाभ मिळतो. घरपट्टी असो किंवा नसो यामध्ये तुम्हाला लाभ हा दिला जातो. त्याचबरोबर स्वधार गृहकष्ट योजना आहे. यामध्ये सुद्धा घर नसलेल्या विधवा महिलांना राहणीमान, कायदेशीर सल्ला आणि मोफत जेवणाची व्यवस्था ही केली जाते. स्वधार गृह योजने अंतर्गत ही केली जाते. त्याचबरोबर विधवा महिलांसाठी आरोग्य, रोजगार आणि इतर योजनांसंदर्भातल्या योजना सुद्धा या राबवल्या जातात. या ठिकाणी जर पाहिलं तर यामध्ये सुद्धा शासन निर्णयामध्ये या अटी समाविष्ट करण्यात आले आहेत. ह्या ज्या बाबी आहेत यामध्ये आरोग्य योजना जी आहे, कोणकोणती योजना आहे तर पहिली योजना विधवा महिलांसाठी आयुष्यमान भारत महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना. या योजनेअंतर्गत 5 लाख रुपयापर्यंत मोफत उपचार दिला जातो. त्याचबरोबर रोजगार आणि स्वावलंबनासाठी मुद्रा लोन योजना आहे, ही दिली जाते. त्याचबरोबर शिलाई मशीन योजना आहे, समृद्ध स्वधार योजना. अशा पद्धतीच्या या 3 योजना राबवल्या जातात. त्याचबरोबर या योजना उदरनिर्वाहावर शक्य असतात. तर या कारणामुळे अशा पद्धतीने ह्याचे लाभ आहेत विविध. म्हणजे शारीरिक असेल त्यामध्ये पाहिलं तर आपण पाहू शकतो, शारीरिक नाही सॉरी, यामध्ये जर आपण पाहिलं तर कोणकोणत्या योजना आहेत यामध्ये आरोग्य संदर्भातल्या योजना सुद्धा मिळतात. रोजगारासाठी स्वयंसहायता म्हणजे स्वयं सक्षम बनवण्यासाठीच्या योजना त्या सुद्धा असतात. त्याचबरोबर लाभार्थ्यांना रेशन मिळण्यासाठी अंत्योदय अंतर्गत योजना सुद्धा दिली जाते. त्याचबरोबर यामध्ये घरकुल बांधण्यासाठी सुद्धा विशेष सहाय्य दिलं जातं. लाभार्थ्यांच्या मुलांसाठी वात्सल्य योजना आहे, मासिक अनुदान जे आहे प्रत्येक महिन्याला पेन्शन हे दिली जाते. त्याच्यानंतर स्वतः त्यांच्यासाठी निराधार योजना, त्याचबरोबर यामध्ये विधवा पेन्शन योजना आहे, या अंतर्गत लाभ हा घेतला जाऊ शकतो. आता या योजनांचा लाभ कसा घ्यायचा, टिप्स काय आहेत तर प्राधान्यक्रम कसा पाहिजे तर तुम्ही जर सगळ्यात पहिल्यांदा कुठे अर्ज कराल तर संजय गांधी निराधार योजना या योजनेसाठी अर्ज करा. कारण काय आहे तर पाहू शकता ही जी योजना आहे निराधार योजना, या योजनेअंतर्गत सगळ्यात जास्त म्हणजे ही कालावधीसाठी नाहीये. म्हणजे तुम्ही जर आता अर्ज केलात तर लाईफ टाईम म्हणजे पूर्ण आयुष्यभरासाठी पेन्शन जे आहे या योजनेअंतर्गत मिळू शकतं. दीर्घकाल चालणारी राज्य शासनाची एक महत्वाकांक्षी आणि अत्यंत महत्वाचा असा ही योजना आहे. त्याच्यानंतर इथे जर केला असेल तर यानंतर दुसरा ऑप्शन आहे तुमच्याकडे विधवा पेन्शन योजना, ही सुद्धा महत्वाची आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही इतर योजनांसाठी अर्ज करू शकता. ह्या 2 योजनांपैकी एक सगळ्यात पहिल्यांदा करून घेणं आवश्यक आहे. आता अर्ज कुठं करायचा तर या योजनेसाठी अर्ज करायला तहसील कार्यालयामध्ये जायचं आहे. त्याच्याबरोबरच बाकीच्या योजना आहेत म्हणजे घरकुल असेल किंवा इतर योजना आरोग्य संदर्भातल्या या पंचायत समिती किंवा ग्रामपंचायतीमध्ये भेट दिल्यावर तुम्हाला माहिती मिळेल. यासाठी तुम्हाला त्यांच्या मागं लागून फॉलोअप करून त्यांचा अर्ज जे आहे हे सबमिट करणं आवश्यक असणार आहे. विधवा महिलांनी आजूबाजूच्या लाभार्थ्यांपर्यंत ही माहिती पोचवा जेणेकरून त्यांच्यापर्यंत सुद्धा पोचेल आणि जो निधी आहे हा त्यांच्यापर्यंत लाभ जो आहे हा चांगल्या पद्धतीने पोचेल. निधी जो आहे तो वाया जाणार नाही. तर अशा पद्धतीने राज्य शासनामार्फत विविध योजना ज्या आहे
विधवा महिलांसाठी निराधार योजना असेल किंवा इतर योजना, या योजनेअंतर्गत नवीन शासन निर्णय जारी करून ही महत्वाची माहिती दिलेली आहे. या योजनेअंतर्गत कोणतीही योजना असेल त्या संदर्भातला लाभ घेतला जाऊ शकतो. काही समस्या असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. तुम्हाला जे काही यामध्ये मार्गदर्शन आहे हे दिलं जाईल. त्याचबरोबर आपल्या व्हिडिओमध्ये आपण दररोजच्या अपडेट देत असतो. त्या अंतर्गत निराधार योजनेअंतर्गत जो एप्रिल महिन्यासाठीचा पेन्शनचा हप्ता आहे येत्या 1 ते 2 दिवसामध्ये परिपत्रक नोटिफिकेशन पोर्टलवर जारी होईल आणि आठवड्याभरामध्ये हा लाभ जमा होणार आहे. या संदर्भातल्या पुढच्या सगळ्या अशाच महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठी मराठी बिग गाईड यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.